मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने उपलोकायुक्तांच्या पत्राला दाखवली केराची टोपली। सामाजिक कार्यकर्ते अर्जुन झुंबर जाधव यांनी उपलोकायुक्त मुंबई यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी ग्रामपंचायत येथील शासनाच्या भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच शासनाच्या जागेमध्ये 101 प्लॉट पाडून बेकायदेशीररित्या वाटप केल्याबाबत तक्रार केली होती। सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपलोकायुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे परस्पर संपर्क साधावे असे कळवले होते। पत्राच्या अनुषंगाने ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला गेले असता तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला। तेथील कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांना भेटण्यास सांगितले असता तेथे 1 तासभर वाट पाहूनही त्यांची भेट घेता आली नाही। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने उपलोकायुक्ताच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। मी अर्जुन जाधव, गंगेवाडी तालुका, दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। मी गावच्या तक्रारीविषयी इथल्याने शिवसाहेब, BDO, कलेक्टर, विभागीय आयुक्त यांनी दखल घेतली म्हणून लोकायुक्ताकडे गेलो आणि लोकायुक्तानं मला तक्रारीची दखल घेण्यासाठी परस्पर शिवसाहेबाला भेटा म्हणले आणि इथं भेटण्यासाठी मी गेलो तर इथं मला भेटायला देत नाही की ना काय नाही, म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला भेटू देत नाही की ना काय ना। फार मोठा सावळा गोंधळ ह्या जिल्हा परिषदमध्ये चाललेला आहे। 5-6 वर्ष झालं मी हेलपाट घालतोय आणि लोकायुक्तापर्यंत गेलो आणि त्यांच्यासुद्धा पत्राला ही जिल्हा परिषदवाले केराची टोपली दावा लागली। मग ही न्याय आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने मागायला तर देत नाही, ती मग आम्हाला ह्याच्यावर न्यायालयात जावं लागेल ह्याच्यासाठी। आणि आम्ही ह्यांनी जर काही नाही दखल घेतली तर डायरेक्ट न्यायालयात जाणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। म्हणजे कुठल्या कोणाचा काय मेळच राहिला नाही का ह्याच्यात, सगळा भ्रष्टाचारानं पोखरले जिल्हा परिषद। सीईओ मॅडमना भेटायला गेले असता काय कारण सांगण्यात आलं? कारण सांगण्यात आलं की तुम्ही शेळकंद्याला भेटा। शेळकंद्याचा उल्लेखच नाही, शेळकंदे म्हणजे मुख्य कार्यकारी नाही, त्याच्यामध्ये परस्पर भेटा संपर्क साधा असं म्हटलेलं आहे। मग ह्यांना त्यांना भेटायची काय आवश्यकता असं विचारलं का आपण? नाही, त्यांनी मी सांगल तसंच म्हणली त्यांनी ना, जी फी आहे त्यांनी म्हणली मी सांगल तसंच ऐकायचं म्हणले। बरं, म्हणजे वरल्याचं सुद्धा कोणी काय ऐकायचं नाही, मी जर सांगाल तसं ना आमचंच ऐकायचं, दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही। एवढ्यापर्यंत हे अधिकारी मगरूंना वागत आहेत आणि ह्यांच्यावर कोणाचंही वचक राहणार। तर लोकायुक्ताच्या ह्याला जर केराची टोपली द्यावा लागेल म्हणजे बाकीचं राहिलं काय इथं? कोण अधिकारी आहे ते नाव माहिती आहे? नाव ते आता नदाप आहेत कोणतर। ठीक।